आताच मिळालेल्या माहितीनुसार जम्मूतील चेनानी रामा संक्रमण शिबिरातून जवानांचा ताफा श्रीनगरकडे रवाना झाला होता। पहाटे निघालेल्या सैनिकांना सूर्यास्त होण्यापूर्वी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममधील संक्रमण शिबिरात पोहोचायचे होते। हा प्रवास सुमारे 320 किलोमीटरचा होता आणि पहाटे 3:30 वाजल्यापासून सैनिक प्रवास करत होते। 78 बसेसमध्ये 2,500 सैनिकांचा ताफा जम्मूहून निघाला। मात्र पुलवामामध्ये जैशच्या दहशतवाद्यांनी या जवानांना लक्ष्य केले। सैनिकांच्या या ताफ्यातील अनेक सैनिक नुकतीच आपली रजा संपवून कर्तव्यावर परतले होते। जैशला या ताफ्यातील सर्व 2,500 सैनिकांना लक्ष्य करायचे होते। स्फोट एवढा जोरदार होता की काही काळ सर्वत्र धुळीशिवाय काहीच दिसत नव्हते। दूर दूर होताच तेथील भयावह दृश्य समोर आले। हे दृश्य पाहून आज संपूर्ण देश रडला। पुलवामा हल्ल्यात जवानांच्या मृतदेहाचे तुकडे इकडे तिकडे विखुरले गेले होते आणि घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। जास्तीत जास्त देशातल्या मुलींप्रमाणे माझा नवरा ना डॉक्टर होता, ना इंजिनियर, ना CEO होता, ना बँक मॅनेजर. माझा नवरा एक सैनिक होता आणि आज मी माझा नवरा नाही गमावला, तर एका आईने तिचा मुलगा, एका मुलाने त्याचा बाप आणि या देशाने एक कर्तृत्ववान भारतीय गमावला आहे. असे 40 आईंनी 40 मुले गमावली. 365 दिवस आपण सैनिकांची आठवण नाही काढत. आठवण तेव्हाच काढतो जेव्हा कळतं की तो नाहीये. पण सैनिक तोपर्यंत जिवंत असतो जोपर्यंत हा देश त्याला विसरत नाही. आपल्या देशाचा तिरंगा त्या प्रत्येक सैनिकांच्या श्वासाने लहरतो, ज्या सैनिकांनी या तिरंगासाठी आपल्या जीवाची आहुती दिली. पण ती आहुती आपण कदाचित विसरत चाललोय. अजून काही काळात विसरणारही सगळे. मग पुन्हा काहीतरी होईल आणि पुन्हा कितीतरी शहीद होतील. सैनिक तर आपली रक्षा करतो बाहेरच्या लोकांपासून, पण सैनिकांची रक्षा कोण करेल?
या सिस्टममधल्या राक्षसांपासून. मरणार तर नेहमी प्रामाणिक माणूसच आणि बेईमान लोक या जगावर राज्य करतील. जेव्हा एखाद्या युद्धात अनेक सैनिक शहीद होतात तेव्हा त्या अनेक सैनिकांसोबत अनेक आयांचा जीव सुद्धा मरतो. मग तो सैनिक आपल्या देशाचा असो किंवा इतर कुठल्याही देशाचा. या आपापसातल्या लढाईत सैनिक तर कधी जिंकतच नाही, तो नेहमीच हरतो. जिंकतो तो फक्त कुठला तरी एक देश. माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो, कधी थांबेल हा जीव घेणा के? आणि तोही माणसाने वाटून घेतलेल्या जमिनींसाठी. काय चूक होती माझ्या मुलाची, काय चूक होती परमेश्वरा. जे जे सैनिक शहीद होतात त्या सैनिकांच्या आई वडिलांना त्यांचा मुलगा कधीच दिसत नाही. आपल्या मुलापासून एक दिवस लांब राहून बघा, कळेल किती जीव तळमळत होते. त्या शहीदांचा नावाचा वापर करून राजकारणी घाणेरडं राजकारण करतील. त्यांचा परिवार रडत बसेल. अरे आपण एक दिवसासाठी स्टेटस ठेवू आणि आपापल्या कामाला लागू. हे असंच चालू राहील तोपर्यंत, जोपर्यंत गप्प बसलोय. आणि असंच चालू राहिलं तर ज्या श्वासाने तिरंगा लहरतोय तो श्वास देणारा सैनिकच राहणार नाही. सैनिक एकटा पूर्ण देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेऊ शकतो. मग तो पूर्ण देश मिळून त्याच्या कुटुंबाची जबाबदारी नाही घेऊ शकत का? तू सरहद के उस पार, मैं सरहद के इस पार. तू भी जवान, मैं भी जवान. तू भी अपनी माँ का बेटा, मैं भी अपनी माँ का बेटा. काश ये सरहदें ही ना होती तो हम बेटे होते एक माँ के, जिस माँ का नाम धरती माँ है.